लागू देवी याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। आतापर्यंत मी इंग्लिशमध्ये संदेश देत होते आणि ती ट्रान्सलेशन करायच्या, पण ह्या वेळेस आता मी मराठीमध्ये ट्राय करते। क्षमा असावी। आज हा आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये लाभलेला आहे। याबद्दल आपण प्रथम देवाचा आभार मानलं पाहिजे। या वर्षभरामध्ये परमेश्वराने आपल्या चांगल्या रीतीने सांभाळ केला आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये या वर्षाच्या आपण येत असताना अजून देखील परमेश्वर आपल्या बरोबर आहे। त्यांनी आपल्याला सोडलेलं नाही, त्यांनी आपल्याला टाकलेलं नाहीये आणि तो आम्हा बरोबर आहे, म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया। योहान 8:32 मध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल। सत्य हा जो शब्द आहे, हा शब्द येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे याच्याशी जोडलेला किंवा याच्याशी संबंधित असलेला हा शब्द आहे। आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ताला जाणून घेतो तेव्हा आम्ही त्याच्याशी जोडले जातो आणि मग तो आम्हाला मोकळीकता जी आहे ते येशू आम्हाला देतो, असं या शास्त्र भागामध्ये लिहिलेलं आहे। हे सत्य जे आहे ते कुठलं तत्वज्ञान जे आहे त्याच्याकडून आपल्याला समजलेलं हे सत्य नाही, पण हे सत्य जे आहे हे आपल्याला जो तारण देणारा आहे, जो आपल्याला तारणाकडे नेतो, याच्याविषयी हे सत्य बोलत आहे। हे सत्य आपल्या मोकळीकता देते असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो मार्ग, सत्य व जीवन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ज्या वेळेस आपल्याला हे सत्य समजतं, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला येशू कोण आहे हे समजतं, त्यावेळेस आपल्याला येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्याला मोकळीकता देतो। तो आपल्याला पापापासून मोकळीकता देतो, तो आपल्याला दुष्टतेपासून, दुष्ट आत्म्यापासून मोकळीकता देतो, आजारपणातून तो आपल्याला मुक्तता देतो, शापापासून तो आपल्याला मुक्तता देतो, सर्व वाईट सवयींपासून तो आपल्याला मुक्त देतो, सर्व प्रकारच्या रूढी परंपरा याच्यापासूनही तो आपल्याला मोकळीकता देतो। आणि म्हणून या ठिकाणी योहान 8:32 यामध्ये येशू ख्रिस्त हा यहुदी लोकांत म्हणतो की जर ख्रिसमस या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर काही गावामध्ये ख्रिसमस जो आहे तो 25 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। काही गावांमध्ये 26 तारखेला होतो, तर काही गावांमध्ये 27 तारखेला होतो। आणि आज आमच्याकडे या लाईफ फाउंडेशन मिनिस्ट्री मध्ये आम्ही ख्रिसमस हा 24 तारखेला साजरा करत आहे। आज तुमच्या पालक साहेबांना एक प्रश्न असेल। तो प्रश्न असा असेल की पालक साहेब, आपण सर्वजण 25 डिसेंबरला ख्रिसमस का साजरा करत नाही? आपल्या मंडळीत जर 25 तारखेला ख्रिसमस हा साजरा करत नाही तर, किंवा ख्रिसमसच्या दिवशी 25 तारखेला आपल्या चर्चमध्ये जर भक्ती भरत नसेल तर आम्ही दुसऱ्या चर्चला जाऊ शकतो का पालक साहेब? असा प्रश्न आपण बऱ्याच वेळा आपण करतो आणि काही जणांनी केलाही असेल। जेव्हा परमेश्वर आपल्या शरीराला, जीवाला आणि आपल्याला आत्म्याला मोकळीकता देतो, तेव्हा तर आपण दररोजच ख्रिसमस साजरा करू शकतो। विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये फक्त 25 डिसेंबर याच दिवशी त्यांनी ख्रिसमस साजरा करावा असं नाही, तर दररोज तुम्ही ख्रिसमस हा साजरा करू शकता। ख्रिसमस, गुड फ्रायडे आणि ईस्टर एका विश्वासणाऱ्यांसाठी रोजच असले पाहिजे। रोज आम्ही एक विश्वासू जर आपण स्वतः म्हणत आहे
ख्रिस्ताचे अनुयायी जर आपण स्वतःला म्हणतो तर रोजच आपल्या जीवनामध्ये गुड फ्रायडे, ईस्टर आणि ख्रिसमस हे सर्व असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे की रोज तुम्हाला या गोष्टीची आठवण झाली पाहिजे की ख्रिस्त हा याचा जन्म झाला, याचा जन्म यासाठी झाला की त्याने आपलं किंवा माझं जे पाप आहे ते त्याने त्याच्या खांद्यावरती घेतलं, तो माझ्यासाठी मरण पावला, तो माझ्यासाठी पुरला गेला, तिसऱ्या दिवसातून तो पुन्हा उठला आणि आज तो जिवंत देव आहे. हे आपण या गोष्टींची आपण रोजच आठवण केली पाहिजे आणि फक्त आपण ही आठवणच करायची नाहीये तर इतरांना देखील आपण ते सांगायचं आहे की येशू ख्रिस्त हा कोण होता, तो कशासाठी या जगामध्ये आला आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे आणि आज तो कुठे आहे हे आपण इतरांना देखील रोज सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये रोजच ख्रिसमस हा झाला पाहिजे, रोजच गुड फ्रायडे आणि ईस्टर हा साजरा केला पाहिजे. काही लोक जे आहेत ती ख्रिसमस जो आहे तो 1 तारखेपासून साजरा करायला लागतात. अमेरिकेमध्ये जर का तुम्ही गेलात तर ख्रिसमस हा जो सण आहे तो 1 डिसेंबर पासून ते लोक साजरा करत असतात आणि संपूर्ण महिना त्यांचं ते सेलिब्रेशन चालू असतं. काही लोक जैविक दृष्ट्याने ते साजरे करतात तर काही लोक आत्मिक दृष्ट्याने साजरे करतात. पण ख्रिसमस हा संपूर्ण महिना काही लोक साजरे करत असतात. तारीख जी आहे ती महत्त्वाची नाही. 23 तारीख असो, 24 असो, 25, 26, 27 कोणतीही तारीख डिसेंबर महिन्यातली असो, तारीख जी आहे ती महत्त्वाची नाही. पण जो जन्मात आला आहे तो महत्त्वाचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पूर्वी जेव्हा लोक सूर्यदेवाची आराधना करत होते तेव्हा त्या दिवसाला ते सूर्याचा दिवस असं म्हणत असे आणि ते नाव जे आहे रविवारला रविवार हा जो दिवस आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण सन डे असं म्हणतो. कारण सन SUN सन याचा अर्थ आहे सूर्य आणि डे जो आहे त्याचा अर्थ आहे दिवस. मग हा दिवस जो आहे लोक काय करायचे त्या सूर्यदेवाची त्या दिवशी आराधना करायचे, त्याला ते नमन करायचे आणि सूर्य जयंती असं म्हणून ते साजरा करत असत. परंतु 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आम्हाला असं सांगते की मेंढपाळ जे आहेत ते रानामध्ये मेंढरं घेऊन ते रानामध्ये गेले होते आणि तो जो काळ असायचा ज्यावेळेस मेंढरांना घेऊन जायचे तो काळ मार्च महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत तो काळ असायचा. आणि ही जी मेंढरं ते मेंढपाळ घेऊन जात असत ही मेंढरं काही खास मेंढरं अशी ती होती कारण या मेंढरांना मंदिरामध्ये आणण्यासाठी ती मेंढरं असायची. म्हणजे मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी त्या मेंढरांचा जो वापर आहे तो केला जात असत. आणि या मेंढरांना चोरांपासून त्यांना सुरक्षित ठेवण्याकरिता किंवा इतर जे प्राणी आहेत जे दुसऱ्या प्राण्यांना खातात अशा प्राण्यांपासून लांब ठेवण्याकरिता हे मेंढपाळ जे आहेत ते मेंढरू रानातून लांब अशा ठिकाणी ते घेऊन जायचे जिथे त्यांना ते मेंढरू चोरी होईल किंवा त्या मेंढरूला दुसरा कोणता तरी प्राणी खाऊन टाकेल याच्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी ते त्यांना बेथलेहेम गावाच्या जवळच्या रानामध्ये ते घेऊन जात असत. आणि हीच ती वेळ होती ज्यावेळेस देवदूतांनी येऊन त्यांना येशूच्या जन्माविषयी त्यांना सुवार्ता सांगितली. जर आपण 4थ्या शतकातल्या पहिल्या ख्रिसमस विषयी जर का आपण पुढे एन्सायक्लोपीडियामध्ये नाही तर कम्प्युटरवरती गुगलमध्ये जाऊन जर का वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की AD 354 मध्ये पहिला ख्रिसमस हा साजरा करण्यात आला आणि एक रोम या ठिकाणातले जे पोप होते जे त्या ठिकाणचे जे फादर होते त्यांनी हा ख्रिसमस जो आहे तो 25 डिसेंबर या दिवशी साजरा करण्याचं जाहीर केलं होतं. आणि तेव्हापासून ही प्रथा पडली की दरवर्षी 25 डिसेंबर जो आहे तो आपण
ख्रिस्त जयंती किंवा ख्रिसमस असा म्हणून साजरा करायचा. पण आता इतर ठिकाणी होत नाही. जपान या गावामध्ये ख्रिसमस जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि इस्रायलमध्ये हा दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि इतर देशांमध्ये तो डिसेंबरमध्ये साजरा केला जातो. म्हणून मी मगाशी म्हटलं की तारीख जी आहे ती महत्त्वाची नाही आणि म्हणून आपण त्या तारखेला चिटकून राहू नये. आज या ठिकाणी जे बरेचसे नवीन लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा असं वाटत असेल की 25 तारखेला ख्रिसमस असतो आणि का बाळक साहेबांनी आम्हाला 24 तारखेलाच या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपण ख्रिसमस साजरा करणार आहोत असं सांगितलेलं आहे. तर मला तुम्हाला सांगू दे की तारीख जी आहे ती महत्त्वाची नाही. परंपरा जी आहे किंवा जी प्रथ पूर्वीपासून पाळलेली आहे की 25 तारखेलाच ख्रिसमस साजरा केला पाहिजे, तर त्या परंपरेला आपण अनुसरून राहू नये, त्याला आपण धरून राहू नये. कारण आम्हाला अशी मंडळी बनायची आहे की जी मंडळी पवित्र शास्त्रावरती विश्वास ठेवते. मग ख्रिसमस कोणत्याही दिवशी साजरा करू, 25 किंवा 26 किंवा 27 काही हरकत नाही. आपणाला फक्त इतर मंडळांना जरी त्यांनी इतर दिवशी जरी ख्रिसमस साजरा केला तर त्या मंडळींना आपल्याला दोष द्यायचा नाही किंवा त्यांना आपल्यापासून वेगळं करायचं नाही. पण इतर मंडळातल्या लोकांना आपण आपलं प्रेम जे आहे ते त्यांना दाखवायचं, आपण एकता ही दाखवायचं आहे आणि हे फार गरजेचं आहे. प्रेम आणि ऐक्यता, लव्ह अँड युनिटी इंग्लिशमध्ये असं म्हणतो, हे दाखवणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येकाने हे जाहीर केलं पाहिजे की हो, ख्रिस्त जन्माला आलेला आहे. मग तो 25 ला 26 ला 27 ला बायबलमध्ये कुठेच रेफरन्स नाहीये, कुठेच नमूद केलेलं नाहीये तारीख. पण बायबल आपल्याला सांगतं की ख्रिस्त जो आहे तो जन्मास आलेला आहे आणि मग तो कोणत्याही दिवशी असो, फक्त आपण विश्वास धरला पाहिजे की ख्रिस्त जो आहे तो जन्मास आलेला आहे. यशाचा ग्रंथ 9वा अध्याय आणि 6वं वचन जर त्या ठिकाणी आपण वाचलं, तिथे असं लिहिलेलं आहे की कारण आम्हासाठी बाळ जन्माला आले आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. याच्यावरून आपल्याला कळतं की तो जो जन्मास आला तो कोण आहे? तो देवाचा पुत्र आहे, तो राजाचा पुत्र आहे, तो दाविदाचा पुत्र आहे आणि असा तो असताना तो एक बालक म्हणून जन्मास आला आणि शास्त्र सांगते की त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील. तो अद्भुत मंत्री आहे, म्हणजे सर्व प्रकारचे कार्यक्रम चालवायसाठी, राजकीय कार्यक्रम चालवायसाठी तो आलेला आहे आणि तो त्याला समर्थ देव असं म्हणतील. त्याला समर्थ देव असं म्हणतील का? तर त्याच्याकडे एक दैवी ताकद असेल, एक दैवी सामर्थ्य त्याच्याकडे असेल आणि एका योद्धाप्रमाणे तो आलेला आहे. त्याला सनातन पिता असं देखील म्हटलेलं आहे, कारण तो सनातन, नेहमी तो कळवळ्याने भरलेला असा तो आहे. तो आपला पुरवठा करणारा, तो आपला संरक्षण करणारा असा तो देव आहे आणि त्याला या ठिकाणी शांतीचा अधिपती असं देखील म्हटलेलं आहे. त्याला शांतीचा अधिपती असं म्हटलेलं आहे. त्यांनी सर्व मानव जातीला पूर्णतेकडे नेलेलं आहे. तो आपणास शांती देतो असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग या दिवसाला आपण ख्रिसमस का म्हणतो? कारण या दिवशी येशू ख्रिस्त हा जन्माला आलेला आहे. ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताचा अनुभव घ्याल, आपल्या जीवनामध्ये तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार कराल, तोच दिवस तुमच्यासाठी ख्रिसमस हा आहे. ख्रिसमस
मी मगाशी म्हटलं की एका विश्वासणाऱ्यासाठी रोजचा दिवस हा ख्रिसमस प्रमाणे असतो, पण ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारता तो दिवस तुमच्यासाठी ख्रिसमस हा असू शकतो. तो तुमचा पहिला ख्रिसमस होता असं तुम्ही समजू शकता. कधी तुम्ही म्हणू शकता की हा माझा पहिला ख्रिसमस आहे. जर आपण योहान 3:16 याच्यामध्ये वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, माझ्या जीवनात तू ये, ज्या दिवशी तुम्ही तुमचे जीवन प्रभूला द्याल तो दिवस तुमच्यासाठी ख्रिसमस हा आहे. ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, तो आमचा पिता, तो शांतीचा अधिपती आहे. त्या देवावर, त्या येशूवर ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करता तो दिवस तुमच्यासाठी ख्रिसमस हा आहे. ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही त्यांना ख्रिसमस साजरा करता येत नाही. ख्रिस्त नाही, ख्रिसमस नाही. जर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे तर तुमच्याकडे ख्रिसमस साजरा करण्याचे एक कारण आहे, पण जर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त नसेल तर ख्रिसमस साजरा करण्यासाठी तुम्हाला हक्क नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की ख्रिसमस येतो आणि आपण खूप तयारी करतो ख्रिसमससाठी, करतो की नाही? बाजारात जातो, नवीन कपडे घेतो, स्वतःला घेतो, इतरांना घेतो, डेकोरेशनचं साहित्य आपण सगळं घेतो, घर सजवण्यासाठी लाईट, घर सजवण्यासाठी डेकोरेशनचं साहित्य घेऊन येतो, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ करतो, सगळं काही आपण बनवतो. का तर आपल्याला ह्या ख्रिसमस आपल्याला साजरा करायचा असतो. या दिवशी ख्रिस्त जन्मलेला आहे याची आठवण म्हणून आपल्याला या सर्व काही गोष्टी करायच्या आहेत. पण काय होतं, आपण या सर्व गोष्टी करण्यामध्ये इतका व्यस्त होऊन जातो की ज्या दिवशी ख्रिसमस येतो त्या दिवशी आमच्या घरामध्ये ख्रिस्त हा नसतो. मला हे ख्रिसमस या शब्दाला असं सांगू दे की त्याला ख्रिसमस न म्हणता मला असं म्हणू दे ख्रिसमास. ख्रिसमास मी का म्हणते ख्रिसमास? कारण आपल्या घरामध्ये त्या दिवशी ख्रिस्त घराच्या बाहेर असतो आणि मास घराच्या आत असतं. लोकांची भली मोठी लाईन जी आहे ती मटणाच्या दुकानाला लागलेली असते. कधी एकदा मांस घरी आणायचं, शिजवायचं आणि खायचं. पण त्याच दिवशी लोक काय करतात, चर्चला न जाता ते मटणाच्या लाईनला उभे असतात, मटणाच्या दुकानाच्या लाईनला. पण माझ्या प्रियानो असं करू नका. आपल्याला त्या प्रकारचे ख्रिस्ती बनायचं नाहीये. आपल्या घरामध्ये रोज, आपल्या जीवनामध्ये रोज आपण ख्रिस्त गाजवला पाहिजे. त्या ख्रिस्ताची उपस्थिती आपल्या घरामध्ये ख्रिसमसच्या दिवशी नसतात. बऱ्याच वेळेस ख्रिसमसच्या दिवशी घरामध्ये भांडणं होतात, वादविवाद होतात, पुरुष लोक दारू पिऊन घरी येतात, पार्टी असते 24 तारखेला, रात्रभर पार्टी करतात आणि दिवसभर झोपून जातात आणि ख्रिसमसच्या दिवशी कोणी चर्चला नसतं. अशा प्रकारचा ख्रिसमस आपल्याला साजरा करायचा नाही. जगातले लोक तसे करत असतील, पण आपण जर स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणतो, आपण जर असं म्हणतो की मी माझं जीवन ख्रिस्ताला दिलेलं आहे, तर आपला ख्रिसमस जो आहे तो वेगळ्या प्रकारे असला पाहिजे. ज्या प्रकारे आपण एखाद्याचा वाढदिवस साजरा करतो, वाढदिवस सुद्धा आपण प्रत्येकाचा साजरा करतो. दरवर्षी आपला वाढदिवस येतो. आई वडील लहान मुलांचा वाढदिवस साजरा करतात. मोठी लेकरं जे असतात ते आपल्या आई वडिलांचा वाढदिवस साजरा करतात. मित्र मैत्रिणींचा वाढदिवस साजरा करतात. भाऊ बहिणीचा करतो, बहीण भावाचा करतो. आता जर लिस्ट बनवायला गेली तर सर्वजण एकमेकांचे वाढदिवस जे आहेत ते साजरे करतात.
का आपण वाढदिवस साजरे करतो? आपण वाढदिवस यासाठी साजरे करतो का तर त्या व्यक्तीशी आपलं एक घनिष्ठ नातं असतं, एक संबंध आपला त्या व्यक्तीशी असतो, प्रेमाने आपण त्या व्यक्तीशी जोडलेले असतो आणि म्हणून आपण वाढदिवस जो आहे तो साजरा करतो. त्यांच्या आनंदात आपण सहभागी होतो. कारण आपल्याला असं वाटतं की ती जी व्यक्ती आहे जिचा वाढदिवस साजरा करायचा आहे ती एक आशीर्वादित व्यक्ती आहे किंवा आमच्यासाठी ती एक व्यक्ती आशीर्वादाचं कारण आहे, म्हणून आपण त्या व्यक्तीच्या आनंदामध्ये सहभागी होतो आणि वाढदिवस जो आहे तो आपण साजरा करतो. ख्रिसमस साजरा करणे म्हणजे फक्त नवीन कपडे घालणं, घराला सजवणं किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणं, विश्वासणाऱ्यांना आणि अविश्वासणाऱ्यांना घरामध्ये फराळ खाण्यासाठी आमंत्रित करणं एवढेच नाही, पण आपण त्यांना का बोलावलेलं आहे, का आपण त्यांना आपल्या घरी आमंत्रित केलेलं आहे हे सांगणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अविश्वासणाऱ्यांना आपल्या घरी आमंत्रित करतो त्यावेळेस आपण त्यांचा पाहुणचार करतो. या बसा, आजचा हा दिवस फार महत्त्वाचा आहे, या दिवशी आम्ही तुम्हाला का बोलवलेलं आहे, कशासाठी बोलवलेलं आहे, आमच्या आनंदामध्ये का तुम्हाला सहभागी आम्ही करून घेतलेला आहे याचं कारण आपण त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांना आपण योहान 3:16 हे सांगायला विसरायचं नाही. योहान 3:16 तुम्ही त्यांना सांगायचं की ख्रिस्त हा एकुलता एक पुत्र देवाचा असून देवपित्याने तो आमच्यासाठी त्याला देव केलेला आहे, आमच्यासाठी त्याला जन्मात घातलेला आहे आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते. ह्याच्या विषयी आपण त्या लोकांना सांगायचं आहे. फक्त त्यांना घरी बोलवून त्यांचा पाहुणचार करून त्यांना इतर गप्पा गोष्टींमध्ये व्यस्त करून त्यांना फराळ देऊन पाठवायचं नाही, तर त्यांना ख्रिस्ताविषयी आपण माहिती जी आहे ती देणं गरजेचं आहे. एक सण म्हणून हा दिवस साजरा करायचा नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा स्वीकार कराल तर तुम्हाला शांती मिळेल, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल असं आपण त्यांना सांगितलं पाहिजे. लूक 2:10 ते 11 मगाशीच वाचण्यात आलं. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला की तुमच्यासाठी एक तारणारा जो आहे तो जन्माला आलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. जर देवदूताने ख्रिस्ताच्या जन्माविषयी मेंढपाळांना सांगितलं नसतं तर त्यांना कोणी सांगितलं असतं? त्याच प्रकारचा आणखीन एक प्रश्न मी तुम्हाला करते. जर अविश्वासणाऱ्यांना आपण ख्रिस्ताची माहिती दिली नाही, आपण ख्रिस्ताची ओळख त्यांना करून दिली नाही तर मग कोण त्यांना ओळख करून देणार? म्हणून आज या दिवशी आपलं कर्तव्य आहे की आपण ख्रिस्ताची ओळख जी आहे ती इतरांना करून दिली पाहिजे. आज ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. मगच आपण खऱ्या अर्थाने ख्रिसमस जो आहे तो साजरा करू शकतो, नाहीतर आपण ख्रिसमस साजरा करू शकत नाही. जर तुम्ही या दिवशी ख्रिस्ताच्या विषयी बोलतच नाही तर खऱ्या रीतीने तुम्ही ख्रिसमस साजरा करत नाही. या दिवशी बऱ्याचशा लोकांच्या तोंडामध्ये इतर गोष्टी असतात. बहिणींना भेटल्या की फार सुंदर साडी आहे सिस्टर, कुठून आणली ही साडी, कितीला आणली, कुठून ब्लाऊज शिवून घेतलं, किंवा याच्यामध्ये आणखीन रंग आहेत का, मलाही असलीच पाहिजे, आता मी नाताळा नाही घातली तर मी नवीन वर्षाला घाल. ह्या गप्पा गोष्टी. फराळ केला का, कुठे केला किंवा बाहेरून आणला का, या गोष्टी ख्रिसमसच्या दिवशी असतात. घरातल्या पुरुष लोकांच्या गोष्टी वेगळ्याच असतात. लहान लेकरांच्या तोंडात सुद्धा वेगळ्याच गोष्टी असतात. अशा प्रकारे ख्रिसमस आपल्याला नाही साजरा करायचा. हे सगळं काही होत राहणारच, पण त्याच्याबरोबर आपण इतरांना ख्रिस्ताविषयी सांगितलं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे आणि ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. मगच आपण इतरांना ख्रिसमस काय आहे हे आपण
इतर अविश्वासणाऱ्यांना ते समजेल आणि आपलं जीवन कसं आहे किंवा आपण कशा रीतीने ख्रिसमस साजरा करतो हे देखील त्यांना कळेल. आणि मग आपल्यामध्ये आणि जगिक लोकांमधला काय फरक आहे, जगिक लोक कसे ख्रिसमस पाळतात आणि आपण कसे ख्रिसमस पाळतो हे देखील त्यांच्या लक्षामध्ये येईल. मला तुम्हाला हा मेसेज संपवताना एक गोष्ट सांगू दे. ती गोष्ट अशी की आफ्रिका या ठिकाणी एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे, आपणच नाव देऊया आता, जांबा म्हणून. ओके, कारण मला आठवत नाही त्या गावाचं नाव काय आहे. पण त्या ठिकाणी अशी प्रथा होती की ज्या वेळेस ख्रिसमसचा वेळ यायचा त्यावेळेस त्या गावामध्ये सर्व लहान मुलं मुली जे आहेत ते बक्षीस घेऊन यायचे. त्या ठिकाणी त्यांनी गावाच्या मध्यभागी ख्रिसमसच्या निमित्ताने एक गव्हाणी तयार ते करायचे आणि त्या गव्हाणीमध्ये मरिया असायची, योसेफ असायचा आणि बाळ येशू या ठिकाणी त्या गव्हाणीचा सीन जो आहे तो अशा प्रकारे होता. आणि त्या गावातील लहान लहान मुलं जे आहेत, मुलं आणि मुली सर्वजण त्या दिवशी ख्रिसमसच्या दिवशी जाऊन बक्षीस घेऊन यायचे आणि ते त्यांनी आणलेली जी बक्षीस आहेत ती त्या गव्हाणीमध्ये येशू बाळाला जिथं ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ते ठेवून द्यायचे. गावामध्ये पण संपूर्ण ख्रिसमसची तयारी होत होती. संपूर्ण गावामध्ये जितकी घरं होती त्यांच्या घरामध्ये सर्व प्रकारचे नाना प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जात होते. सर्वत्र गाण्यांचा मोठा आवाज येत होता आणि अशा वेळेस त्या गावामध्ये एक लहान अशी मुलगी होती. त्या लहान मुलीचं नाव जे होतं ते लिंदा असं होतं. आणि लिंदाला माहित होतं आपल्या गावाची प्रथा काय आहे की लहान मुलांनी जे आहे ते बक्षीस घेऊन त्या गव्हाणीजवळ जायचं आहे आणि येशूला ते बक्षीस जे आहे ते त्या ठिकाणी द्यायचं आहे असं तिला ठाऊक होतं. आणि आणखीन एक प्रथा या गावामध्ये होती की ज्या दिवशी ती लहान लेकरं आपले बक्षीस जे घेऊन जायचे त्या ठिकाणी त्यावेळेस रात्री 12च्या सुमारास, हे 24 तारखेला रात्री असं व्हायचं, रात्री 12ची ज्यावेळेस वेळ यायची त्यावेळेस त्या गावामध्ये एक देवदूत येत असेल आणि तो देवदूत त्या लहान लेकरांनी आणलेले बक्षिसासाठी त्यांना तारे द्यायचा. जर छोटं बक्षीस असेल तर 1 तारा, जरा मोठा असेल 2 तारे, आणखी थोडं मोठं असेल 3 तारे, अशा प्रकारचं त्यांना तो तारे द्यायचा. आणि ही जी लिंदा मुलगी होती ती फार गरीब होती आणि एका कोपऱ्यात उभं राहून ती रडत होती. का तर ती गरीब होती आणि तिच्याकडे येशूला देण्यासाठी काहीही नव्हतं. आणि तिने पाहिलं की सर्व मुलं आनंदात आहेत, सर्व मुलं हसत खेळत आहेत, वेगवेगळे कपडे घातलेले आहेत, सुंदर रंगीबेरंगी कपडे घालून ते आपापल्या हातामध्ये बक्षीस घेऊन त्या गव्हाणीकडे येत होते आणि त्या गव्हाणीमध्ये ते बक्षीस ते ठेवत होते. पण लिंदा एकटीच फार दुःखी होती कारण तिची परिस्थिती फारच गरीब होती आणि तिला कोणतंही बक्षीस येशूसाठी त्या दिवशी आणता आलं नाही. आणि ती अशी रडत इतरांकडे पाहत होती आणि नंतर लिंदा उदास होऊन त्या गव्हाणीकडे गेली. त्या गव्हाणीकडे ती जवळ गेली आणि ती एका तिच्या छोट्याशा आवाजामध्ये ती म्हणाली, प्रभू येशू, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी तुझ्यासाठी बक्षीस आणली, पण मी खूप गरीब आहे, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. पण येशू, कोणालाही सांगू नको, आज मी माझं एक छोटंसं हृदय तुला देत आहे. आज ती लिंदा रडत रडत म्हणाली आणि पटकन घरी पळून गेली. घरी गेल्यानंतर तिने आपला दरवाजा नॉक केला, दरवाजावरती तिने ठोठवला आणि दरवाजा उघडला. ती का पळत गेली घरी, पटकन गेली का तर त्यावेळेस देवदूताची येण्याची वेळ होती.
आणि तिला माहित होतं की इतरांना बक्षीस मिळणार, पण तिला मिळणार नाही, कारण तिच्याकडे बक्षीस हे देण्यासाठी नव्हतं. पण ज्यावेळेस ती घरी गेली, दरवाजा ठोठवला, दरवाजा उघडला, तर उघडताच तिने पाहिलं की त्या ठिकाणी देवदूत उभा होता. आणि त्या देवदूताच्या हातामध्ये तिने पाहिलं, हाताकडे पाहिलं तिने, कारण तिला असं वाटलं की मी काहीच येशूला दिलं नाही, म्हणजे देवदूत काय मला तारे वगैरे काहीच देणार नाही. पण तिने त्याच्या हाताकडे पाहिलं, देवदूताच्या हातामध्ये तिला एक मुकुट दिसला. आणि तो देवदूत तिला म्हणाला, देवदूत तिला दरवाजा उघडताना म्हणाला की लिंदा, आज मी हा मुकुट तुझ्यासाठी आणलेला आहे, कारण सर्व मुलांपैकी तुझंच बक्षीस खूप अद्भुत आणि खूप मौल्यवान असं होतं. हा घे तुझा मुकुट, तुला ख्रिसमस साजरा करण्याचा हक्क आहे. हा नाताळ लिंदा तुला सुखाचं जाओ, असं म्हणून तो देवदूत त्या ठिकाणावरून निघून गेला. जर आपण आपलं जीवन येशूला दिलं नाही, तर आपल्याला तारे मिळणार नाहीत, मुकुट मिळणार नाही, आनंद मिळणार नाही, कोणताही सण आपल्या जीवनामध्ये आपल्याला साजरा करता येणार नाही. ख्रिस्ताविना ख्रिसमस नाही. आज जर तुम्ही म्हणाल मी माझे जीवन ख्रिस्ताला समर्पित करत आहे, तर तुम्हाला ख्रिसमस साजरा करण्याचा हक्क आहे. या लिंदाप्रमाणे आज तुम्हाला एक प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचं हृदय या ख्रिस्ताला द्यायचं आहे. ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या बाहेर आहे. तो तुमच्या हृदयाच्या बाहेर उभा राहून आज तुमच्या हृदयाच्या दरवाजावर तो ठोठावीत आहे. जर तुम्ही ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये जर आजपर्यंत घेतलं नसेल, तर आज पुन्हा एक वार परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे. तुम्ही तुमचं हृदय ख्रिस्ताला द्या. त्याला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आमंत्रित करा. त्याला म्हणा, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. आज तू माझ्या हृदयात ये. माझ्या जीवनाचा संपूर्ण ताबा तू घे, असं म्हणून आज तुम्ही त्याच्याकडे प्रार्थना करा आणि नक्कीच देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि जर तुम्ही तुमचं हृदय येशूला दिलं असेल, तर तुम्ही रोज त्याची आठवण करा की येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जीवनात आला, त्याने आपलं जीवन आपल्यासाठी दिला, आपला प्राण त्याने दिला आणि पुन्हा तो मरणातून उठलेला आहे आणि तो आज स्वर्गामध्ये देवपित्याच्या उजव्या बाजूस बसलेला आहे. याची आठवण आम्ही रोज केली पाहिजे. फक्त सण आला म्हणून उड्या मारून किंवा आनंदाने सगळं काही आपण जसं इतर लोक सण साजरे करतात तशा प्रकारे करायचं नाही. पण आज या दिवशी तुम्ही इतरांना देखील त्या ख्रिसमस विषयी सांगा आणि त्यांचंही हृदय तुम्ही तयार करा, जेणेकरून ते सुद्धा आपलं कठीण हृदय जे आहे त्या कठीण हृदयाची पूर्ण ते तोडफोड करतील. नम्रतेने ते येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ येतील आणि त्याला आपल्या जीवनामध्ये बोलवून घेतील. उद्या 25 डिसेंबर हा सर्व जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा करण्यात येत आहे. उद्या जर का तुम्ही आपल्या घरामध्ये कोणाला आमंत्रित केलं, तर त्याला योहान 3:16 सांगायला विसरू नका. देव करो तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव आणि हा ख्रिसमस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि लाभाचा जाओ.